नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी निमित्त खास असे कळीचे लाडू करत आहोत। इथं लाडू आपले मऊसूत असे लाडू झालेले आहेत। हे छान अर्धा किलो चण्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला चाळूया। आपण हे पीठ चाळून घेऊया, पूर्ण चाळून घेऊया। मी 1 किलो दळून आणलं होतं, पण त्याच्यातला अर्धा किलो घेतलेला आहे आपण। तर तुम्ही रेडीमेड पण चणा डाळीचं पीठ घेऊ शकता। तर आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकतोय आणि आता भिजवून घ्यायचं। भिजवताना अगदी घट्ट नाही भिजवायचं आणि नेहमी चाळूनच पीठ घ्यायचं। चाळून पीठ घेतलं की गुठळ्या होत नाहीत, म्हणून चाळून घ्यायचं आणि आता छानसं भिजवून घ्यायचं। थोडंसं लूज पीठ ठेवायचं। आपण चपातीला कसं मळतो त्याच्यापेक्षा लूज असलं पाहिजे, म्हणजे आपला पाक असं ते शेव पाडतो ते पिलं जातं आणि छान लाडू होतात। आता आपण भिजवून घेऊया। बघू शकताय पीठ आपलं बिलकुल ह्याच्यात गाठी वगैरे गुठळ्या काही नाहीत, गुठळ्या ठेवायच्या नाहीत असं। तर असं पीठ बघा, इतपत आपलं पातळ झालं पाहिजे, म्हणजे आपली शेव व्यवस्थित पडते। आता आपण शेव पाडायला घेऊया। 15 मिनिटं पीठ आपण झाकून ठेवूया असंच। तेल तळायला ठेवलेलं आहे, तर छानपैकी कडायला लागलेलं आहे तेल। तोपर्यंत आपण ह्याला तेल लावून घ्यायचं छानसं असं, म्हणजे चिटकत नाही आपलं पीठ। पूर्ण ह्याला आतून वगैरे असं तेल लावून घ्यायचं। ह्याला सुद्धा हे असं तेल लावून घ्यायचं। पिठाला 15 मिनिटं झालेली आहेत। पीठ बघू शकताय असं छानसं एकदम असं पीठ झालं पाहिजे। बघू शकताय किती मऊ असं झालेलं आहे पीठ। तर आता आपण ह्याची शेव पाडायला घेऊया, भरून घेऊया। साच्याला तेल लावूनच टाकायचं पीठ। ही शेवची चकती आहे, ही अशी लावायची आणि असं पीठ बाहेर यायला पाहिजे थोडं व्यवस्थित असं सहज। तर आता आपण एक फेरा असा घालून घेऊया। जास्तीचं टाकायचं नाही, नाहीतर आपलं पीठ हे शेव शिजली जात नाही। आणि आता आपण काय करायचं, गॅस बारीक करायचा। सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि त्याच्यानंतर स्लो गॅस करायचा। बघू शकताय अशी शेव झाली पाहिजे। ह्याला डार्क पण करायचं नाही आपल्याला जास्त, पण आतून शेव आपली भाजली असली पाहिजे। आपल्याला कलर वरून कळतं किती भाजलंय काय। तर आता आपण पटकन काढून घेऊया। असे आपले शेवचे लाडू करायला। तर आता आपण दुसरी सुद्धा करून घेऊया। दुसऱ्या सुद्धा करून घेऊया। छानसं आपल्याला दिवाळीला शेवचे लाडू आता आपण पलटी मारून घेऊया। काढून घेऊया आता। बघू शकता इथं आता काढूया। आणि आता ह्याला आता माझे हे 2 फेरे झालेले आहेत, तर आता आपण ह्याला पटकन चुरून घ्यायचं। हा सुरुवातीचा आहे तो असा आपण पटपट चुरून घ्यायचा। बारीक शेव करायची याची आणि होतं हे लगेच असं। हे गरम गरम असतानाच आपल्याला करायचंय, म्हणजे आपले थंड झाल्यावर मग ते कसं लवकर होत नाही बारीक चुरा। आता हे सुद्धा आपण
करून घेऊया. आपला आता पूर्ण असं अर्धा किलोचे शेव. तर आता आपण ही सगळी तोडून घ्यायची आणि पाकाला ठेवूया. आता साखर आपण याचा छानसा असा बारीक चुरा केलेला आहे. आता आपण अर्धा चमचा इलायची पावडर टाकू, वेलची पावडर अर्धा चमचा आणि थोडेसे बेदाणे आपल्या आवडीनुसार 50 ग्रॅम बेदाणे मिक्स करून घेऊया हे छान. आणि आता आपण पाकाला कढाई ठेवूया. इथं तुम्ही बघू शकताय 750 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे पाक तयार करायला. तर आपला अर्धा किलो चण्याचं पीठ होतं, तर त्याच्यासाठी 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आता आपण पाक तयार करायला ठेवूया. साखर घेतलेली आहे आणि जेमतेम पाणी असं टाकायचं. साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं पाकासाठी. आपण एक तारी पाक करतोय आणि सतत आता ह्याला हलवत राहायचं. एक तारी पाक करायचं. इथं आपला पाक येईपर्यंत सतत हलवत राहायचं, कंटिन्यू हलवत राहायचं. आता मी गॅस स्लो ठेवलेला आहे, बघू शकता. इथं असं एकदम घट्ट असं व्हायला लागलेले आपले हा पाक. आता पाक कसा ओळखायचा, तर घट्ट असं झालं की आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं टाकून बघायचं. बघू शकताय. तर आता आपला पाक तयार होत आहे. एकदम आपल्याला एक तारी पाक लागतो ह्या लाडूसाठी. तर एक तारी पाक व्हायसाठी अजून आपण 1-2-3 मिनिटं वाट बघू शकताय. इथं असा आता आपला एक तारी पाक झालेला आहे. शिवाय तुम्ही असं पण बघू शकताय, इथं गोळी टाकायची. तर हे बघा, हे गोळी होती आपली. तर आता आपला हा एक तारी पाक झालेला आहे. आता असा ओळखायचा. तर मी कसं थोडंसं कलरसाठी आपल्याला कलर थोडीशी बुंदी टाकायची, म्हणजे हिरवा आणि केशरी थोडासा, म्हणून मी थोडं साईडला घेते. तुम्हाला जर थोडं कलर नसेल टाकायचं तर आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये पाक टाकू शकतो. थोडंसं दिवाळीला करतोय तर. तर आता आपण काय करूया, हा पाक त्याच्यामध्ये टाकूया. आपल्या हा गरम गरम पाक यामध्ये आपल्याला आता ओतायचा आहे. आता ओताना थोडा थोडा करून ओतायचा. तर आता असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून टाकतोय, थोडा थोडा करून टाकायचा. मी थोडा तरी अजून ठेवलाय. आता परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. परत एकदा छान मिक्स करायचं. पाक आता आपला जेवढा झालाय तेवढा मी ओतते. आणि आपण अर्ध्या तासाने लाडू बांधायला घेणार आहोत. तर मी ह्यामध्ये आता कलर टाकते. थोडं मला कलरचे थोडंसं घालायचं, त्याच्यामुळं हलका कलर टाकूया, ऑरेंज आणि ग्रीन. आता छान मिक्स करूया. तसाच तो ऑरेंज सुद्धा मी करून घेते. अगदी 20 मिनिटं झालेले आहेत आणि मध्यंतरी मी 10 मिनिटानंतर हलवून घेतलं होतं, कारण खालच्या बाजूला कसं पूर्ण असं गाळ राहतो, म्हणजे आपलं ओलसर राहतं. तर आता पूर्ण हलवून घ्यायचं. आता हाताने छानसं मिक्स करूया. आपण हाताने मिक्स करूया. बघू शकते असं छान झाले. आता आपण लाडू बांधायला घेऊया. मिक्स करून घ्यायचं त्याच्या अगोदर हाताने एकदम छान असं पूर्ण मिक्स करूया. आणि आता काय करूया, हे आपण जे आपण कलरचं हे केलं होतं ते थोडं टाकून घेऊया. असं हे टाकून घेऊया. मी केशरी सुद्धा टाकलेले बुंद्या.
म्हणजे आपली शेव ओली. तर आता मिक्स करूया हाताने. बघू शकता असं छान मिक्स करायचं. किती छान झाल्यात अशा शेव आपली, शेवेचे लाडू आपले दिवाळीसाठी. आता आपण मिक्स झालेलं आहे करून, बघू शकता हे. आता आपण बांधायला घेऊया. त्याच्या अगोदर आपण काय करतो, मिक्स झालं की अर्धा बाजूचं हे करायचं आणि हे असं दाबून ठेवायचं आणि ते सुकलं की मग लवकर बांधायला थोडा त्रास होतो म्हणून. तर आता आपण बांधायला घेऊया. बघू शकता एकदम छान येते बांधायला. कसले भारी लाडू, छान. बघू शकता असं कलरफुल. सुद्धा बांधायला घेऊया. अंदाजे ह्याचे 1 किलोचे 60 ते 65 लाडू होतात मीडियम बांधल्यावर. आणि आता इथं झाला आपला हा दुसरा सुद्धा लाडू, बघू शकताय छान असा. तर आता मी हे सगळे लाडू बांधून घेते पटापट. इथं झाले आपले पूर्ण असे हे अर्धा किलोचे लाडू शेवेचे, बघू शकताय छान असे. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवूया. हे कळीचे लाडू सोपी पद्धतीने मी बनवून तुम्हाला दाखवलेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.